नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलच्या एका खूपच रंजक धड्याचा सखोल अभ्यास करणार आहोत, मानवी वस्ती. आणि यासाठी आपल्याकडे भारत आणि ब्राझील या दोन देशांमधल्या मानवी वस्त्या आणि नागरीकरणाची तुलना करणारं काही अभ्यास साहित्य आहे. अगदी बरोबर. आणि काही उपग्रहीय प्रतिमासुद्धा आहेत. तर चला याचा सविस्तर आढावा घेऊया. या दोन देशांमध्ये वस्त्यांची रचना इतकी वेगळी का आहे आणि शहरीकरणाचा वेग कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला भारताविषयी बोलूया. आपल्याला दिलेल्या उपग्रहीय प्रतिमांमध्ये म्हणजे आकृती 7.1 अ आणि आ मध्ये दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या वस्त्या दिसतायत. यात नेमका काय फरक दिसतोय? हो, या प्रतिमांमधून भारतातील वस्ती रचनेतील विविधता एकदम स्पष्ट दिसते. एक आहे केंद्रित वस्ती, जिथे घरं अशी एकमेकांच्या अगदी जवळ दाटीवाटीनं वसलेली आहेत. हो, दिसतंय. आणि दुसरी आहे विखुरलेली वस्ती, जिथे घरं एकमेकांपासून खूप दूर अशी विखुरलेल्या स्वरूपात आहेत. आणि यामागे नक्की कोणती भौगोलिक कारणं असू शकतात? म्हणजे काही ठिकाणी लोक एकत्र राहतात आणि काही ठिकाणी इतके दूर का? याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणची प्राकृतिक रचना आणि तिथे उपलब्ध असलेली साधनसंपत्ती. अच्छा. केंद्रित वस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर त्या प्रामुख्याने सुपीक मैदानी प्रदेशात आढळतात. उदाहरणार्थ, उत्तर भारतातलं मैदान, आपली पूर्व किनारपट्टी, नर्मदेचं खोरं. म्हणजे जिथे शेती करणं सोपं आहे असे भाग. अगदी बरोबर. इथे पाणी, सुपीक जमीन यांसारखी साधनसंपत्ती सहज आणि एकत्रितपणे उपलब्ध असते. त्यामुळे साहजिकच लोक एकत्र राहण्याला प्राधान्य देतात. आणि विखुरलेल्या वस्त्यांचं काय? तिथे याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. मध्य भारताचा जो वनाच्छादित भाग आहे किंवा राजस्थानचा पश्चिम आणि दक्षिण भाग, हिमालयाचा उतार. हो, उंच सखल प्रदेश. या उंच सखल प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या दिसतात, कारण इथे साधनसंपत्तीच विखुरलेली असते आणि जमिनीचा उंच सखलपणा वस्तीच्या विकासात एक प्रकारचा अडथळा ठरतो. म्हणजे तिथे लोकांना एकत्र राहण्याचा पर्यायच नसतो. बरोबर. त्यांना जिथे थोडी जमीन किंवा पाणी मिळेल तिथे आपलं घर बांधावं लागतं. आता ब्राझीलकडे वळूया. इथली परिस्थिती भारतापेक्षा खूपच वेगळी दिसतीये. विशेषतः ॲमेझॉन नदीचा प्रदेश आणि साओ पावलो शहराची प्रतिमा. म्हणजे आकृती 7.2 अ आणि आ पाहिल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो. अगदी बरोबर. ब्राझीलमधील वस्त्यांचा विकास मुळात युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी किनारपट्टीच्या प्रदेशात सुरू केला. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासूनच विकास किनाऱ्यावर केंद्रित झाला. हो. त्यामुळे आजही किनारी भागातच दाट वस्ती आढळते. देशाच्या आतल्या भागात लोकसंख्या खूपच कमी आहे. मग साओ पावलो सारख्या शहरात वस्ती इतकी केंद्रित होण्याची काय कारणं आहेत? प्रतिमेत तर घरांचं आणि उंच इमारतींचं जंगलच दिसतंय. त्याची अनेक कारणं आहेत. एकतर तिथलं सम आणि दमट हवामान मानवी वस्तीसाठी खूप अनुकूल आहे. शिवाय मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची उपलब्धता आणि शेतीसाठी सुपीक जमीन, विशेषतः कॉफीच्या उत्पादनासाठी, या सगळ्यामुळे वस्ती वाढत गेली. विरळ का आहेत? तो तर प्रचंड मोठा प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणजे तो प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. तिथला हवामान रोगट असून मानवी वस्तीस तितकंसं अनुकूल नाही. आणि साधनसंपत्ती? साधनसंपत्तीचा शोध घेण्यावर आणि तिच्या वापरावर नैसर्गिक मर्यादा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीच्या सोयी अत्यंत मर्यादित स्वरूपात विकसित झाल्या आहेत. अच्छा, म्हणजे तिथे पोचणंच खूप अवघड आहे. अगदी. त्यामुळे जसं आपण आतल्या भागात जातो तसतसं वस्त्या अधिक विरळ होत जातात. वस्त्यांच्या रचनेनंतर आता आपण नागरीकरणाबद्दल बोलूया. दिलेल्या माहितीनुसार भारतातील नागरीकरणाचा वेग तसा कमी आहे. 2011 साली तो फक्त 31.2% होता. हो, विकसित देशांच्या तुलनेत हा वेग नक्कीच कमी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतातील शहरी लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. आणि यातही प्रादेशिक भिन्नता दिसते, नाही का? हो, खूप मोठी भिन्नता आहे. उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये नागरीकरण जास्त झालेलं दिसतं. उदाहरणार्थ, गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे, जिथे जवळपास 62% लोकसंख्या शहरात राहते. त्याखालोखाल दिल्ली, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यांतही नागरीकरण जास्त आहे. आणि कमी नागरीकरण कुठे आहे? हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये नागरीकरण अजूनही कमी आहे.
याउलट ब्राझीलची आकडेवारी पाहिली म्हणजे 1960 ते 2010 पर्यंतची, तर तिथे नागरीकरणाचा वेग प्रचंड दिसतो. बरोबर. ब्राझील हा विकसनशील देशांपैकी एक सर्वाधिक नागरीकरण झालेला देश मानला जातो. किती टक्केवारी आहे तिथे? तिथली सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागांत राहते. 86%? अरे बापरे. हो, विशेषतः 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरण खूपच वेगाने झालं. मात्र त्यानंतर हा वेग थोडा मंदावला आहे. या माहितीमध्ये ब्राझील सरकारच्या एका धोरणाचा उल्लेख आहे. पश्चिमेकडे चला. हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. हो, हे धोरण खूप महत्वाचं आहे. झालं असं की काही ठराविक भागांतच, म्हणजे साओ पावलोसारख्या शहरांमध्येच, लोकसंख्येची वाढ आणि वस्त्यांचं केंद्रीकरण होत होतं. अच्छा, म्हणजे देशाच्या विकासात एक असमतोल निर्माण झाला होता. अगदी. आणि हाच प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी ब्राझील सरकारने या पश्चिमेकडे चला धोरणाला प्रोत्साहन दिलं. याचा उद्देश काय होता? उद्देश हाच होता की लोकसंख्येचं विकेंद्रीकरण व्हावं आणि देशाच्या इतर भागांचाही विकास व्हावा. तर या संपूर्ण चर्चेतून आपण नक्की काय शिकलो? यातून हे अगदी स्पष्ट होतं की मानवी वस्तीची रचना आणि नागरीकरण हे केवळ योगायोगाने होत नाही. यामागे त्या प्रदेशाची भौगोलिक रचना, तिथलं हवामान, साधनसंपत्तीची उपलब्धता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असे अनेक घटक कारणीभूत असतात. बरोबर. भारत आणि ब्राझीलची तुलना केल्यावर हेच दिसून येतं की समान पातळीवर विकसनशील असूनही दोन्ही देशांचा विकासाचा मार्ग किती वेगळा आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. ब्राझीलने लोकसंख्येचा प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी पश्चिमेकडे चला हे धोरण आणलं. भारतातील प्रादेशिक असमतोल पाहता जिथे काही मोजकीच शहरं विकासाची केंद्र बनली आहेत, अशा परिस्थितीत ब्राझीलसारखं एखादं निर्देशित धोरण भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल का? की दोन्ही देशांतील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती इतकी भिन्न आहे की अशी तुलनाच करणं चुकीचं ठरेल. हो, यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.